मित्रांनो, राम राम. एखाद्याच्या कुंडलीमध्ये ना राजयोग लिहिलेला असतो, आहे का नाही? म्हणजे त्या व्यक्तीने कुठेही जाऊ, कोणाची साथ घेऊ, काही होऊ, त्याला सरकारी पद, त्याला सत्ता स्थानाचं पद मिळतंच म्हणजे मिळतं. जसं आपल्याकडं अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद त्यांच्या कुंडलीमध्येच लिहिलेलं आहे का असं वाटतं. सत्ता कोणाची येऊ, भाजपची येऊ, काँग्रेसची येऊ, महाविकास आघाडीची येऊ, नाही तर महायुतीची येऊ, अजितदादा उपमुख्यमंत्रीपदी आहे असं त्यांच्या कुंडलीमध्ये आहे असं वाटतं. आणि बरेच जण म्हणतात, पण ते स्वतः अजितदादा पण म्हणतात. आणि आपण बघितलं असं आपल्या महाराष्ट्राच्या शपथविधीच्या वेळेस एक जागा फिक्स आहे म्हणे, अजितदादांची उपमुख्यमंत्रीपद. म्हणजे शिंदेंनीच तो विनोद केलेला आपल्याला आठवत असत. तर असं मित्रांनो, मला सांगायचं काय तात्पर्य, की आपल्या जी काही बातमी सध्या कालच्या धरून असते पूर्ण भारतभर, राष्ट्रीय पातळीवर, की आपले जे बिहारचे मुख्यमंत्री हे नितीश कुमार हे परत एकदा पलटी मारणार आणि आपल्या नावाला साजेशी पलटोरामची भूमिका पार पाडणार. ह्या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करू इच्छितो. मित्रांनो, मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. विषय जर आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती, लाईक करा ही विनंती. तर मित्रांनो, काल दिवसभर म्हणजे 2 दिवसापासून ती बातमी सध्या राष्ट्रीय टेलिव्हिजनवर प्रसारित होते की लालू प्रसाद यादवने नितीश कुमारला त्यांच्याकडे येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे. म्हणजे आमच्याकडे आलं तर लालू प्रसादांचं, नितीश कुमारांचं स्वागतच आहे असं लालू प्रसाद म्हटलेले. परंतु त्यांचे पुत्र त्यांनी बाकी त्याला विरोध केलेला आहे. पण विरोध जरी केला असता तरी वडिलांचं ते मानतील, आहे की नाही? म्हणजे ही जी काय गोष्ट आहे, त्यांचा मुलगा म्हणतोय की आता हे जे काय बी झालेलं आहे नितीश कुमारांचं 20 वर्षापासून सत्तेत आहे, ते एकाच भूमीत पेरून पेरून ती भूमीच नापीक झालेली आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे आता जनताच त्यांना घरी बसवणार आहे असं पण त्यांचं वक्तव्य आहे. आणि त्या संदर्भात ती कालच्या धरून चर्चा चालू होती की नितीश कुमार परत एकदा पलटी मारणार, भाजपची साथ सोडणार आणि लालू प्रसाद यादव आणि समाजवादी पक्ष आणि यांचा नितीश कुमारांचा पक्ष हे एकत्र येऊन निवडणूक लढवणार. कारण ह्या वर्षाच्या शेवटी बिहारची विधानसभा निवडणूक आहे आणि नितीश कुमारांचं जे काय आत्तापर्यंत वर्तन आहे त्याला साजेशीच हे सगळे वक्तव्य आपण बघत असाल मित्रांनो. आणि चर्चा का होते, कारण ह्यावेळेस मोदी साहेबांना स्पष्ट बहुमत मिळाले नाही. 240 वरच त्यांची गाडी अटकलेली आहे आणि नितीश कुमारचे जे काही खासदार निवडून आले त्यांची आवश्यकता भाजपला आहे. तसंच चंद्रबाबू नायडूंची पण, त्यांच्या पण खासदारांची आवश्यकता भाजपला आहे. म्हणजे या दोघांना मिळून सध्या चर्चा होते की भाजपचं सरकार म्हणजे मोदींचं सरकार हे काय 3.0 ही सध्या डळमळीत आहे. आणि आपले विश्वप्रवक्ते साहेब सध्या मागच 2 दिवसापूर्वी म्हटले की मोदी साहेब पूर्ण टर्म पूर्ण करू शकणार नाही, तिसरी टर्म मोदी साहेब पूर्ण करणार नाही, मध्येच त्यांचं सरकार गाठ करणार आहे. आणि या सगळ्या वक्तव्याचा त्याचा परिणाम आहे. लालू प्रसाद यादवांनी नितीश कुमारांना आमंत्रित करणं आणि त्यांच्या मुलांनी नाही म्हणणं, तसं समता पार्टी म्हणजे समाजवादी पार्टी आणि नितीश कुमारांची पार्टी यात काय ताळमेळ आहे अजून काय माहित नाही. नितीश कुमार काय करू शकतात यावर सध्या चर्चा चालू आहे. आणि ते जर तिकडे गेलं तर काय होईल याचा उहापोह सध्या चालू आहे. त्यांचे जे काय खासदार आलेले आहेत त्यांची सत्ता भाजपची जाणार नाही पण डळमळीत होईल, बरोबर आहे. 292 मधून काय त्यांचे 15-16 काय आलेला आहे खासदार, ते जर बाजूला गेले तरी सत्ता राहील, परंतु जी काय आपण म्हणतो पॉवर तो थोडासा कमी होईल. म्हणून सध्या सगळीकडून नितीश कुमारांना गोंजारायचं काम सध्या चालू आहे. लालू प्रसाद पण आमच्याकडे या म्हणतात आणि भाजप सोडायला तयार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे सगळ्या बाजूनी कुठून जा लालू प्रसादच्या तोंडामध्ये पेढाच आहे. म्हणजे आपण जसं महाराष्ट्रामध्ये अजित पवार दादांना उपमुख्यमंत्रीपद फिक्स आहे, तसं लालू प्रसाद यादव किंवा नितीश कुमार कोणताही पक्ष सत्तेत येऊ तिथं नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद भेटणार, ही काळ्या दगडावरची रेघ. म्हणजे जरी आत्ताचे हे एक टर्म तरी त्यांचे आहे. आणि असं म्हणतात की नितीश कुमार स्वतः एकदा दोन्ही पक्षांना म्हटलेले, लालू प्रसाद यादवांच्या पक्षांना म्हटलेले आणि भाजपला म्हटलेले की माझ्या नंतर हे तुम्हाला सांभाळायचंय. म्हणजे नितीश कुमाराचा पक्ष काय आपण काय म्हणू
वारस नाही त्यांच्याकडे. म्हणजे त्यांनी नवीन राजकीय नेतृत्व सध्या घडवलेलं नाही. म्हणजे त्यांच्यानंतर त्यांचा पक्ष कोणाकडे जाईल हे सांगता येत नाही. आणि नितीश कुमारानंतर त्यांच्या पक्षाची काय हाल होईल, कसं काय होईल, जेडीयू काय हे होईल, म्हणजे त्यांची पक्ष शिल्लक राहील की काय याची पण शाश्वती नाही. त्यामुळे ते म्हणतात माझ्यानंतर तुम्हाला अजित पक्ष सांभाळायचा आहे माझा, हे भाजपला पण म्हणतात आणि लालू प्रसाद यादवांच्या पक्षाला, लालू प्रसाद यादवांना पण म्हणतात. काँग्रेसची काय सद्यस्थिती तिथं हवालदिली म्हणजे तिथं काय काँग्रेस आहे काय नाही आहे काय, म्हणजे जोही पक्ष नितीश कुमारांना घेऊन निवडणुका लढवेल तो सत्तेवर बसणार, ही तिथलची गोष्ट आहे, तिथलचे गणित आहे. त्यामुळे नितीश कुमार आपल्या बाजून असावं असं सगळ्यांना वाटतं. आता विचार करा मित्रांनो, इंडिया आघाडी स्थापन झाली होती लोकसभा निवडणुकीच्या अगोदर, एक वर्ष जवळजवळ अगोदर, आणि त्यावेळेस नितीश कुमारांचं म्हणणं होतं की मला संयोजक बनवा इंडिया आघाडीचं. परंतु काँग्रेस सध्या त्यावेळेस त्यांनी नितीश कुमारांना भाव दिला नाही आणि नितीश कुमारांच्या तडकाफडकी ते भाजपमध्ये निघून गेले. आज ते जर इंडिया आघाडीमध्ये असते तर मला नाही वाटत भाजपची सत्ता आली असती म्हणून, मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले असते म्हणून. परंतु जो जर तरचा प्रश्न होऊन गेलेल्या गोष्टी आता ते भाजपमध्ये योग्य प्रकारे नांदतात सगळं काही. आणि त्यांनी शब्द दिलेला आहे की आता इथून पुढे मी कुठेही जाणार नाही, जी काय माझी पलटूर आमची भूमिका आहे ती मी सोडणार आहे आणि एकच भाजपबरोबर संसार करणार आहे किंवा सरकार स्थापणार आहे. परंतु जे काय अविश्वास आपल्याकडे, जसं आपल्या जाणत्या नेत्यांना अविश्वासू किंवा भरोसा ठेवत नाही त्यांच्यावर कोणी, कधी काय होईल काय नाही. आता पण चालू आहे महाराष्ट्रात की दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येत आहेत, काय होईल 9 तारखेला त्यांची बैठक आहे, बघूया मित्रांनो काय होतं. तसंच नितीश कुमार ते त्यांच्या म्हणण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, ते कधी उलटी मारतील, कधी पलटी मारतील, कधी काय करतील. परंतु सत्ता स्थानी बाकी नितीश कुमार राहतील एवढं बाकी निश्चित आहे मित्रांनो. म्हणून कालच्या 2 दिवसापासून ज्या बातम्या चालू आहेत त्यामुळे नितीश कुमार काही राष्ट्रीय पातळीवर त्यांची चर्चा व्हायला लागली. जर असं काही झालंच तर काय होईल, कारण भाजपाचं जे काही सामाजिक गणित आहे, निवडणुकीची गणित आहे, तिथलची सामाजिक परिस्थिती आहे, आज आपल्याकडे जसं म्हणजे हिंदू मुस्लिम किंवा इतर समाज हे वेगवेगळे लढतात, तसं काही नाही. तिथं जातीयतेची घट्ट विण झालेली आहे. आपला समाज, आपली जात पक्क धरून बसलेले. त्यामुळं जातीयतेचे गणित एकदम प्रखर बिहारमध्ये असल्यामुळं तिथं नितीश कुमारांना हे नाही. नितीश कुमारांनी जे काय गणित जमवलेले जातीयतेचे त्याला सध्या तरी इतर पक्षांना मात देता आलेली नाही. म्हणून आजच्या स्थितीला सुद्धा नितीश कुमार बिहारमध्ये सर्वोच्च स्थानी आहे आणि अजून पण ते आहे तोपर्यंत राहतील अशी दाट शक्यता सगळे राजकीय विश्लेषक मांडताना आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे भाजप सातत्याने त्यांना गोंजरतात, त्यांचं पुढं करतात किंवा त्यांच्या म्हणण्याला मान देतात. म्हणजे स्वतः मोदी साहेब म्हणा किंवा भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर नेते सुद्धा नितीश कुमारांना नाराज करायचं नाही. आता असं म्हणतात की त्यांची एक बिहारच्या भाजपचे जे काही नेते आणि दिल्लीतले वरिष्ठ नेते यांची एक बैठक झाली 4-5 दिवसापूर्वी, असं ते सांगितलं जातं आतल्या बातम्या की काही झालं तरी नितीश कुमारांना नाराज करायचं नाही. एक पण शब्द निवडणुकीमध्ये, एक पण वाक्य नितीश कुमारांच्या विरुद्ध बोलायचं नाही, अशी सक्त ताकीद भाजपच्या नेतृत्वाला दिलेली आहे असं म्हणतात. आता काय होईल काय नाही, आता नितीश कुमार जरच तिकडे पलटी मारली लालू प्रसाद यादवांच्या तिकडे गेलं तर काय होईल, पण मला तरी वाटत नाही ते जातील म्हणून. कारण बिहारचे जे काही आर्थिक स्थिती आहे ती पूर्णपणे केंद्रावर अवलंबून आहे. जरी मोठा सुभा असला, मोठं राज्य असलं तरी पण तिथली जी काही सामाजिक किंवा आर्थिक स्थिती फार चांगली नाही. त्यामुळे